30 लाख या देशातील मुलांचं नीट परीक्षेमुळं प्रश्नपत्रिका फोडल्यामुळं नुकसान झालं, परीक्षा रद्द झाली, देशामध्ये आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांना आपल्या वाटतं की महाराष्ट्रात किंवा देशात अराजकता माजवली जाते. पुण्यामधल्या प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिका फोडली, बोलायचं नाही. परीक्षेत घोटाळा झाला, बोलायचं नाही. खाजगी क्लासेसवाले महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला लुटतायत. शिक्षणाचं बाजारीकरण झालं, बोलायचं नाही. आमच्या इथले इतके प्रश्न भयानक असताना तिकडे जाऊन मेलेडी वाटली जाते, आम्ही बोलायचं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचं पालकांच्या खिशावर दरोडा टाकला जातोय, बोलायचं नाही. आणि महाराष्ट्रासह देशातल्या तरुणांनी फक्त सरकारच्या विरोधात आंदोलन केलं, त्यांना झुरळ ठरवलं. आता ते आंदोलन करतायत तर हे म्हणतात अराजकता माजवली जाते. आणि यांची दररोज भयानक, यांच्या लोकांची धार्मिक भावना भडकवणारे, एकमेकांना चिथवणीकर बोलणारे, समाजात तेढ निर्माण करणारे यांच्या लोकांचे स्टेटमेंट येत आहेत. त्यावेळेस अराजकता माजत नाही का? म्हणजे ज्या पोरांना कुठलाही राजकीय पाठिंबा नाही, पार्श्वभूमी नाही, अशी लाखो करोडो मुलं ज्यावेळेस झेंजीच्या नावाने झुरळ म्हणून हिनवल्यानंतर एकत्र येत आहेत आणि यांना अराजकता वाटते. म्हणजे यांनी केलेलं काही चालतंय, फक्त इतरांनी बोलायचं नाही. किती तोंड बंद करणार हो? चुकीचं आहे हे. मला आवडलेलं नाही म्हणून बोललो. बाकी ज्याला जे करायचंय त्याला अधिकार कुणी दिलाय माहितीये ना? सांगा बरं, कुणी दिलाय? कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि संतोष शिंदे ऑफिशियल सबस्क्राईब करायला, फॉलो करायला अजिबात विसरू नका.